चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता चैत्र महिना सुरुवात झालेला आहे आणि चैत्र नवमी सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर आता येत आहे पुढच्या 6 तारखेला हनुमान जयंती आणि हनुमान जयंती म्हणजेच आपल्या पहिल्या वर्षातल्या पहिली पौर्णिमा जी आहे चैत्र पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। कारण ह्या पौर्णिमेला आपल्याला बरेचसे उपाय, बरेचशा गोष्टी, बरेचसे मान सन्मान गोष्टी करायच्या असतात आपल्या कुलदेवीचे, कुलदेवताचे। त्यामुळे नक्कीच भरपूर गोष्टींच्या बद्दलची माहिती आता व्हिडिओमध्ये येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, आणि त्याचबरोबर अजून अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर त्या बेलला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच मिळेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, आपण बघणार आहोत सत्यनारायण पूजा जी आहे ती 5 किंवा 6 तारखेला। आता बघा हा परत घोळ म्हणजे बऱ्याचशा वेळेस आता काय झालं ना, बऱ्याचशा गोष्टींसाठी खूप सध्या 2-2 दिवसात येतं, त्यामुळे कळत नाही की नक्की आपल्याला कोणत्या दिवशी कोणती पूजा करायची आहे। आणि आता येत आहे, आता आली आहे 5 तारखेला आणि 6 तारखेला हनुमान जयंती। पण जर का तुम्ही व्यवस्थित पंचांगात बघितलं तर हनुमान जयंतीचा जो उपवास असतो, जो उपवास काही जण एकादशी सारखा करतात आणि काही जण एक टाइम उपवास सोडून करतात पौर्णिमेसारखा, म्हणजेच पौर्णिमेचा उपवास। तो उपवास तुम्हाला जो आहे तो एक टाइम उपवास करून तुम्ही करत असाल पौर्णिमेचा तसा करा, तुमच्या घरात एकादशी करत असाल, एकादशी सारखं करत असेल तर एकादशी सारखा करा। तर ते तुमच्या घरातल्या रूढी परंपरा कशा आहे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे। पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची की आता जर का मला सत्यनारायण पूजा करायची आहे तर नक्की मी कोणत्या तारखेला करू, 5ला करू का 6ला करू? तर बघा 6ला जी आहे, जी पौर्णिमा आहे ती सकाळपर्यंतच आहे, सकाळी 9-10 वाजेपर्यंतच आहे। त्यामुळे आपल्याला सकाळी एवढ्या लवकर शक्य होणार नाही। ज्यांना जमेल त्यांनी त्या मुहूर्ताच्या आत जर का त्यांनी सकाळी केली तर अगदी चांगलं आहे, खूप चांगलं आहे। जर का तुम्ही सकाळी उठून 9-10 जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताच्या आत जर का केली तर नक्कीच सकाळी 6ला उठून 8ला उठून 8-9 पर्यंत तुमची पूजा झाली तर काहीही हरकत नाहीये। पण तुमच्याकडे गडबड असेल, तुमच्याकडे काही गडबड असेल तर तुम्ही ती पूजा 5 तारखेलाच करा। 5 तारखेला प्रदोष काळात, शक्यतो जी पौर्णिमेची सत्यनारायण पूजा असते जी आपण घरगुती करतो दर महिन्याला, ती प्रदोष काळातच करावी असं म्हणलं जातं। प्रदोष काळ म्हणजे तुम्हाला बघा जेव्हा सूर्यास्त होतो, पंचांगात सूर्यास्ताचा वेळ दिलेला असतो, त्या सूर्यास्तानुसार त्याच्या 24 मिनिटं आधी आणि 24 मिनिटांनंतर म्हणजे जो 48 मिनिटाचा जो कालावधी असतो त्या 48 मिनिटाच्या कालावधीमध्ये किंवा तुम्ही बघा ते पूर्ण जो 1 तास म्हणजे अर्धा तास तुम्ही बघा त्या 1 तासात तुमची पूजा झाली तर अति उत्तम। किंवा तुम्हाला अगदी नाही जमलं तर सकाळी तुम्ही जरी केली तरी चालेल, पण सकाळी पौर्णिमा लागते त्यामुळे सकाळचा मुहूर्त नाहीये, 4 वाजेच्या नंतरच तुम्ही करा। आणि त्यानंतर 4 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला तुमची पूजा उरकून घ्यायची आहे। ज्याला कोणाला 5 तारखेला जमणार नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी 6 तारखेला 9 वाजेपर्यंत तुमची पूजा तुम्हाला उरकून घ्यायची आहे। बघा अगदी अर्धा तास ते 40 मिनिटं लागतात आपल्याला सत्यनारायण पूजा करायला। कारण त्यामध्ये कथा असते, अभिषेक असतो, गणपतीचा अभिषेक असतो आणि त्याचबरोबर बाळकृष्णाचा अभिषेक असतो। त्याबरोबर तुम्हाला श्री सूक्ताचं पठण करायचं असतं, पुरुष सूक्ताचं पठण करायचं असतं, विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं, त्याचबरोबर महालक्ष्मीचं गायत्री मंत्राचं पठण, विष्णू गायत्री मंत्राचं पठण, परत कुंकुमार्चन। तुम्ही हे सगळं म्हणता कुंकुमार्चन करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। सेवा खूप सोप्या आहे बघा। आणि तुम्हाला सर्वात सोपी गोष्ट मी सांगू, मी जे करते, मी बऱ्याचशा वेळेस मला जेव्हा पठण जमत नाही, पूजा झाल्यावर जेव्हा भरपूर वेळ होऊन जातो पूजा करूनच त्यानंतर पठण होत नाही, तर मी एक प्लेलिस्ट माझी केलेली आहे बघा। काही हरकत होत नाही, तुम्ही स्वतः वाचा किंवा स्वतः कानाने ऐका, काहीही होत नाही। फक्त कानाने ऐकताना तुम्हाला ते त्याच्याबरोबर बोलायचंय, एवढंच महत्वाचं आहे, कारण तुमचं ध्यान तिथंच पाहिजे। बघा हो असं आहे, स्वतः म्हटल्याने 100% तुम्हाला त्याचे फायदे मिळतात, पण ऐकल्याने 90% तर मिळतील, 80% तर मिळतील, पण तिथेच लक्ष देऊन तुम्ही करा, ते महत्वाचं आहे। ते नंतर ते झाल्यावर तुम्हाला आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये शिरा हा खूप महत्वाचा आहे। तुम्हाला सत्यनारायण पूजेच्या वेळेस शिरेचा प्रसाद नक्कीच करायचा आहे। त्यामुळे आणि त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे। बघा महालक्ष्मी माताला दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे पांढरे पदार्थ हे खूप आवडतात, त्यामुळे दुधाचा पदार्थ, दुधाचं खीर जरी नाही करणं झालं तुम्ही दूध साखरेचा पदार्थ नक्की करा, ते खूप महत्वाचं आहे। नक्की त्याचा नैवेद्य दाखवा।
आणि दूध केळ शिकरण ठेवू शकता तुम्ही, कशा या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा प्रसाद ठेवू शकता। हे महत्वाचं आहे की तुम्ही ते करणं गरजेचं आहे। आता बघा, प्रश्न अजून एक असा होता की सत्यनारायण पूजा आम्ही अजूनपर्यंत दर पौर्णिमेला करत नाहीये, तर आम्ही नक्की कोणत्या पौर्णिमेपासून सुरुवात करावी? तर आपला हा जो चैत्र महिना आहे, चैत्र महिना आपल्या नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा, चैत्री पौर्णिमा, आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायची जी पौर्णिमा असती, ही खूप मोठी पौर्णिमा मानल्या जाते। त्यामुळे आपल्याला तुमच्या घरात पौर्णिमाला सत्यनारायणाची पूजा होत नसेल तर या चैत्र पौर्णिमेपासून जर का तुम्ही तुमच्या घरातली दर महिन्याची पौर्णिमेची सत्यनारायण पूजाची सुरुवात केली तर नक्कीच ते होण्यासारखं आहे। कारण ते तुम्ही नक्कीच हा शुभ मुहूर्त आहे आणि शुभ पौर्णिमा आहे आपण म्हणू शकतो, कारण वर्षातली पहिली पौर्णिमा ही शुभ असते आणि त्यानुसार तुम्हाला वर्षभर तुम्ही ते करू शकता। आणि अशाच पद्धतीने कोणत्याही पुढच्या बघा असं काहीच नाही की तुम्ही या पौर्णिमेला नाही जमलं, तुम्ही म्हणाल माझा मासिक धर्म आहे, आम्हाला सुतक आहे, आम्हाला असं आहे, काहीही हरकत नाही। पुढच्या महिन्यातल्या पौर्णिमेपासून जरी तुम्ही केलं तरीही चालण्यासारखं आहे। त्यामुळे ज्याला कोणाला नाही जमलं या महिन्यापासून त्यांनी पुढच्या महिन्यात जरी केलं तरीही चालेल, पण ज्यांना कोणाला जमत आहे, जे अजूनपर्यंत सत्यनारायण घरात करत नाही, पौर्णिमेचा उपवास करत नाही, त्यांनी ह्या महिन्याच्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा नक्कीच करा। सत्यनारायणाची पूजा केल्याने सगळ्या अडचणी, आर्थिक अडचणी, संकट, तुमच्यावरचे जे बारीक निरीक ज्या गोष्टी असतात, जे अडथळे असतात ते सगळे दूर होतात आणि तुम्हाला त्यातनं तुमची सुटका होते। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या। बरं, आता हा उपवास, पौर्णिमेचा उपवास बरेचसे जण एक टाइम जेवण करतात, त्याच पद्धतीला तुम्हाला सत्यनारायणाच्या वेळेस पण करायचं आहे। बघा, जोपर्यंत तुमची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे। तुम्ही खिचडी वगैरे काहीही खाऊ शकता, हरकत नाही। त्यामुळे असं काही नाही की अगदी निरंकार, अगदी तुम्हाला निर्जल व्रत असं करायचं, असं काही नाहीये। बाकी सगळं फळं बिळं खिचडी वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता, फक्त जेवण नाही करायचंय, कारण आपण घरात महालक्ष्मीची आणि विष्णूची पूजा करणार आहात आणि त्यामुळे खाऊन पिऊन पूजा करणं हे मनाला पटत नाही। त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या। तर मला असं वाटतं की तुमच्या या प्रश्नांची उत्तरं की सत्यनारायण पूजा कधी करायची आहे, कधीपासून सुरुवात करायची आहे, तुम्हाला काय काय करायचंय, कसं करायचंय, हे सगळ्याबद्दल माहिती मिळाली असेल। आणि जर का अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि अजून काही असेल तर मी नक्कीच त्यावर तुम्हाला उत्तर द्यायला प्रयत्न करेल। उद्या मी करणार आहे सत्यनारायण पूजा, तर तुम्हाला ती पूजा कशी करायची, काय करायची, घरच्या घरी पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी उद्या नक्कीच तुम्हाला दाखवेल। त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ते करू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। परत भेटूया अजून एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये, अजून एका छानशा माहिती बरोबर। तोपर्यंत आजची जी माहिती आहे, आजची जी सेवा आहे ती स्वामी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। परत भेटूया। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।